आम्ही कोस्टलला प्राधान्य देतोय, मुंबईला जगाशी जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. तर आमची श्रेयवादाची लढाई नाही, आमचा अजेंडा विकास आहे असं शिंदेंनी सांगितलं. मोदी फडणवीसांची सत्ता जाणारच असा विश्वास खासदार संजय राऊतांनी व्यक्त केलाय. तर राहुल गांधी यांचं आंदोलन जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनापेक्षा मोठं होणार आहे असं राऊतांनी म्हटलंय. कोस्टल रोडवर स्टंटबाजी करणाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी इशारा दिलाय. काही जण रस्त्यावर ड्रायव्हिंगची प्रात्यक्षिकं करतात, त्यांनी असं करू नये. जे करतील त्यांची व्यवस्था केली आहे, असं करणाऱ्यांना नोटीस मिळेल, त्यांच्या घरी पोलीस जातील असं फडणवीसांनी म्हटलं. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या मंडल यात्रेचं हिंगणघाटमध्ये उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं. ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी यात्रा काढण्यात आली आहे. ओबीसींना हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा यात्रेतून केला आहे. बीड जिल्ह्यातील मराठा समाजाचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पत्नी ज्योती मेटे समाधीस्थळी आल्या. यावेळी त्यांनी विनायक मेटे यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन अभिवादन केलं. लोहमार्ग पोलिसांना रेल्वेत बसताना तोल जाऊन पडलेल्या प्रवाशाचा जीव वाचवला. जळगाव रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. ही घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली. किरण बारी असं लोहमार्ग पोलिसाचं नाव आहे. पालघरमध्ये मोठ्या उत्साहामध्ये हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. या दिवशी पालघरमध्ये बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. तर उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्तंभ इथं नागरिकांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांनी नागरिक उपस्थित होते. दिल्लीच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. दरम्यान भारतीय हवामान विभागानं राज्याला रेड अलर्ट जारी केलेला आहे. तर पुढच्या 24 तासात वादळासह पाऊस सुरू राहण्याचा अंदाज आहे. जम्मू आणि काश्मीरमधील मेंढर परिसरात मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला असून नदी दुथडी भरून वाहते. तर पुरामुळे रस्ता पाण्याखाली गेलाय, त्यामुळे स्थानिकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं. किश्तवाड जिल्ह्यातील ढगफुटीबाबत जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सांगितलंय. तर स्थानिक प्रशासन बचाव आणि मदत कार्य राबवतंय. एनडीआरएफच्या पथकांना तत्काळ घटनास्थळी पाठवण्यात आलेलं आहे. आम्ही संपूर्ण परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहोत असं शहांनी म्हटलंय. यवतमाळच्या कळम आणि राळे गावात भव्य तिरंगा यात्रेचं आयोजन केलंय. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यात्रेला सुरुवात झाली. यावेळी यात्रेत सहभागी नागरिकांनी हाती तिरंगा ध्वज घेऊन वंदे मातरम या घोषणा दिल्या. पंढरपूरमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं. बाईक रॅली नागरिक, विद्यार्थ्यांसह पोलिसांनी उपस्थिती लावली. यावेळी तालुक्यातल्या सर्व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी देखील उपस्थिती लावली. जळगाव रेल्वे स्थानकावर स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मॉक ड्रिल पार पडले. यावेळी आक्षेपार्ह आढळलेल्या बॉम्ब सदृश्य वस्तू तपासणीबरोबरच नष्ट करण्याचे सुद्धा प्रात्यक्षिक करण्यात आलं. या मॉक ड्रिलमध्ये पोलीस, बॉम्बशोधक पथक, श्वान पथक, शस्त्रधारी जवान सहभागी झाले. धुळ्यात 1111 फूट भव्य तिरंगा ध्वज पदयात्रेचं आयोजन केलं. आमदार अनुप अग्रवाल आणि हिंदवी स्वराज्य संघटनेच्या वतीनं या यात्रेचं आयोजन केलं आहे. या तिरंगा यात्रेमध्ये हजारो देशभक्त सहभागी झाले आहेत. भंडाऱ्याच्या गोसीखुर्द धरणाला तिरंगी रंगांनी विद्युत रोषणाई करण्यात आली. उद्या 79व्या स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर धरणाला विद्युत रोषणाई केली. नागपुरात अखंड भारत संकल्प दिनाच्या निमित्तानं सामूहिक वंदे मातरम गायनाचं आयोजन केलं. सक्करदरा चौकात सामूहिक वंदे मातरम कार्यक्रमात शेकडो शालेय विद्यार्थी एका सुरात गीत गात होते. त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, दिग्दर्शक अभिनेते शरद पोंक्षे उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर आंदोलनासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. सरकारकडनं बोनस जाहीर होत नसल्यानं भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर इथले शेतकरी आक्रमक झाले. ते नागपूर इथल्या मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आमरण उपोषण करणार होते. मात्र पोलिसांनी त्यांना रस्त्यामध्येच अटक करून दिघोरी पोलीस स्टेशनमध्ये नजरकैदेत ठेवलं. रायगड जिल्ह्यातील साखर सुतारवाडी इथल्या दरडग्रस्त ग्रामस्थ आक्रमक झाले.
त्यांनी पुनर्वसनाची मागणी करत स्वातंत्र्य दिनी आत्मदहनाचा इशारा दिलाय। यासाठी गावात सरण देखील रचण्यात आलं आहे। 2021 पासून पुनर्वसन होत नसल्यानं ग्रामस्थांना भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली। मुंबईतील आझाद मैदानावर 29 ऑगस्टला जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन होणार आहे। त्यापूर्वीच ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांनी ओबीसी जनजागृती मोहीम हाती घेतली। मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देण्यात येऊ नये। करमाळा तालुक्यातील ग्रामस्थ रावसाहेब शेरे ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय। कोर्टी येथील गायरान जमिनीवरील सौर ऊर्जा प्रकल्प रद्द या मागणीसाठी उपोषण केलंय। तर प्रकल्प बंद होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय शेरे यांनी घेतलाय। शहापूर पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधात जनजागृती रॅलीचं आयोजन केलंय। पोलिसांनी शाळकरी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या मदतीनं पथनाट्य सादर करत जनजागृती केली। यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांची आणि युवक युवतींची उपस्थिती होती। सोलापुरातील टेंभुर्णीमध्ये आंदोलन करण्यात आलं आहे। ईव्हीएम मशीनद्वारे मतांची चोरी केली असा आरोप करत निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन केलं। यावेळी काळ्या फिटी लावून आंदोलन केलं। अमेरिकेनं भारतावर 50% कर लादल्यानं भारतीय कम्युनिस्ट पार्टी रस्त्यावर उतरली आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतळा जाळत नाशिकमध्ये करवाढीचा निषेध करण्यात आला। हुकुमशाहीला चालना मिळू शकते म्हणून कम्युनिस्ट पक्षाने निषेधार्थ घोषणा दिल्या। वाहनांना HSRP बसवण्यासाठी वारंवार मुदतवाढ देण्यात आल्यानंतर देखील केवळ 30% वाहनांची पाठी बदलली। 70% वाहनधारकांनी याकडे दुर्लक्ष केलं। त्यामुळे आता आणखी मुदतवाढ दिली जाणार की अधिक दंड आकारला जाणार याबाबत सरकार निर्णय घेईल। सरकारी वकिलांनी डोक्यावर टांगती तलवार घेऊन काम करायचंय का असा प्रश्न उच्च न्यायालयानं डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणाच्या निमित्तानं केला। तर सरकारी वकिलांच्या स्वातंत्र्याबाबत चिंता व्यक्त केली आहे। आगामी 6 महिन्यात क्रीडा विधेयकाच्या अंमलबजावणीला सुरुवात होईल अशी माहिती केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली। संसदेच्या दोन्ही सभागृहात क्रीडा विधेयक मंजूर झाल्यामुळे त्याच्या अंमलबजावणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे। मेट्रो 3 लाईनच्या बहुप्रतीक्षित 3ऱ्या टप्प्याच्या उद्घाटनाबाबत संभ्रम कायम आहे। वरळी ते कप परेडपर्यंतचा टप्पा 15 ऑगस्टला खुला करण्याची डेडलाईन निश्चित केली होती। मात्र अद्याप काम अपूर्ण असल्यामुळे स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त हुकणार आहे। मुंबई महापालिकेनं फॅशन स्ट्रीटवरील 70 स्टॉलवर कारवाई केली आणि त्यांचा मुद्देमाल हस्तगत केला। ही मोहीम 15 दिवस चालणार आहे। मुंबई महापालिकेकडनं फॅशन स्ट्रीटचा कायापालट करण्यासाठी विक्रेते विरोध करत असल्याची चर्चा आहे। आरटीओ ऑफिसमध्ये आता पक्क्या चालक परवान्यांसाठीची प्रत्यक्ष चाचणी मोटार वाहन निरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षकांकडून घ्यायला सुरुवात झाली आहे। चाचणीमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे। पावसाळा स्थिरावून श्रावण सुरू झाला की पश्चिम घाटातील अनेक पठारांवर पुष्पोत्सव पाहायला मिळतो। साताऱ्यातील कास असो अथवा इतर ठिकाणी निसर्गाची मुक्त हस्त उधळण सुरू असते। कोल्हापूर गारगोटी रोडवर देखील अनेक ठिकाणी अशीच दृश्य पाहायला मिळतात। यवतमाळमधील बेंबळा प्रकल्पाचे 6 दरवाजे उघडण्यात आले। तर आज हवामान विभागानं जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केलाय। त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला। धुळ्यात गेल्या महिनाभरापासून पावसानं विश्रांती घेतली। त्यामुळे जिल्ह्यातील धबधबे प्रवाहित झाले नाहीये। तर धबधबे प्रवाहित नसल्यानं पर्यटकांचा हिरमोड होतो। सोलापुरातील ब्रिटिशकालीन हिप्परगा तलाव पूर्ण क्षमतेनं भरला। हिप्परगा तलाव पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे सांडव्यातून पाणी वाहायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे शहरातील नाले तसंच नदीची पातळी वाढल्यानं ग्रामस्थांच्या घरात पाणी घुसण्याची भीती व्यक्त होते। बुलढाणा जिल्ह्यात काल सकाळपासून जिल्ह्यात काही ठिकाणी रिमझिम पाऊस बरसत होता। मात्र रात्रीपासून पाऊस थांबलाय। पहाटेपासूनच वातावरणात बदल झालाय। त्यामुळे बुलढाणा शहरात धुक्याची चादर पसरली आहे। या वातावरणाचा अनेकांनी आनंद लुटलाय। पुण्यात गेल्या 6 महिन्यात 14,147 नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद आहे। दररोज सरासरी 78 ते 80 जणांना उपचार घ्यावे लागतात। कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाबाबत सक्त कारवाईची मागणी होती आहे।
बीड जिल्हा रुग्णालयाच्या नव्या इमारतीचं बांधकाम तब्बल 25 महिने उशिरानं सुरू झालं। या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हा रुग्णालयाच्या समोर आंदोलन करण्यात आलं। दगडी मानसिकतेचं प्रतीक म्हणून 3 दगड उभं करून त्यांना फुलं अर्पण करून निषेध व्यक्त केला। जळगावातील पिळोदा खुर्द या गावात स्मशानभूमीत जायला रस्ता नाही, त्यामुळे नागरिकांना चिखलातून वाट काढावी लागते। अंत्ययात्रेसाठी स्मशानभूमीत जावं लागतं, त्यासाठी या ठिकाणी रस्ता करावा अशी मागणी आहे। वाशिम जिल्ह्यातील रिसोड मेहकर मार्गाचं काम संथ गतीनं सुरू आहे, त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। खोदून ठेवलेल्या रस्त्यावर अनेक धोकादायक ठिकाणं निर्माण होत असून त्यामुळे अपघात होतात, त्यामुळे नागरिकांनी तत्काळ कामाची गती वाढवण्याची मागणी केली। यवतमाळमध्ये बसमध्ये पाण्याचे फवारे उडत असल्याचा व्हिडिओ प्रवाशांनी सोशल मीडियावर व्हायरल केला। या बसला गळती लागल्याने बसमध्ये पाणी साचलं, त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला। बाळासाहेब थोरातांनी शाळा दिली, पाणी दिलं, मात्र तुम्ही त्यांना विधानसभेत पाठवलं नाही, याची आम्हाला खंत आहे असं विधान संजय राऊतांनी केलं। खोटेपणाचा विजय झाला असं देखील राऊतांनी म्हटलं। सुरज चव्हाण यांच्यावर राष्ट्रवादीमध्ये मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे। यावर दत्तात्रय भरणे यांनी सावध प्रतिक्रिया दिली। हा अजित पवार सुनील तटकरे यांचा निर्णय आहे, याबद्दल मला विचारण्यापेक्षा हे तिघे योग्य उत्तर देतील असं भरणेंनी म्हटलंय। कबूतरखान्याबाबत सुरू असलेल्या वादावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचंच आहे, मात्र समाजाच्या आस्थेचा देखील विषय आहे असं फडणवीस म्हणाले आहेत। त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा विचार करून यामधनं मार्ग काढला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं। अकोल्यात पहिल्यांदा दत्तात्रय भरणे कृषी मंत्री झाल्यानंतर आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं, तर शेतकऱ्यांच्या अडचणींवर लवकरात लवकर तोडगा काढणार असल्याचं आश्वासन भरणे यांनी दिलं। सरकारी नोकरीचं स्वप्न बघून वर्षानुवर्ष मेहनत घेणाऱ्या उमेदवारांची एमपीएससीनं जणू चेष्टा केली आहे। शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागातील गट अ संवर्गातील पदभरतीची परीक्षा केवळ 2 दिवस आधी जाहीर केल्याने गोंधळ झाला, त्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले। सीबीएसई मंडळानं एकाच दिवशी 10 शाळांची अचानक तपासणी केली। 5 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातील शाळांची तपासणी करण्यात आली। तपासणीसाठी 10 स्वतंत्र पथकं तैनात केली। नाशिक जिल्हा परिषदेतर्फे गट क भरती प्रक्रियेमध्ये प्रतीक्षा यादीमधील पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याचा निर्णय घेतलाय। स्वातंत्र्य दिनानिमित्त या उमेदवारांचा विशेष पद्धतीनं सन्मान करण्यात येणार आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या हस्ते नियुक्ती आदेशांचं वितरण होणार आहे। 2024 मध्ये रेल्वेनं 64,197 पदांची भरती जाहीर केली होती। त्या भरतीसाठी तब्बल 1,87,00,000 अर्ज दाखल झाले होते। या आकडेवारीमुळे देशातल्या बेरोजगारीचं वास्तव समोर आलेलं आहे। याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून लोकसभेत माहिती देण्यात आली आहे।